डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। अवघ्या 4 ते 5 दिवसात देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। मुंबईत पेट्रोल 91 पैशांनी तर हायस्पीड डिझेल 94 पैशांनी महागलं। आठवड्याभरापूर्वी पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले। मर्यादित इंधन साठ्यामुळे पेट्रोल डिझेल आणि CNG साठी वाहनांच्या रांगा पुणे, अमरावती, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यात इंधनासाठी नागरिक ताटकळत, तर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक। भाजपला मतदान करून लोक आपल्या कर्माची फळं भोगतायत। इंधन दरवाढीवरून संजय राऊतांचं वक्तव्य। महागाईवरून देशात आर्थिक अराजकता पसरेल असंही वक्तव्य। भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार, सूत्रांची माहिती। अमेरिकेकडून रशियन कच्च्या तेलावरील निर्बंधांमध्ये संचित तात्पुरती सवलत, मात्र निर्बंध लादण्याचा किंवा शिथिल करण्याचा भारतावर परिणाम नाही। अमेरिकेकडून इराणवरील हालून भारतात पाईपलाईन आणण्याचा विचार। मोदींच्या दौऱ्यावर गोपीचंद पडळकर यांचा दावा। आता पाईपलाईन कुठून टाकायची हे पाहण्यासाठी मोदी समुद्राखालून परत येतील, राऊतांचा टोला। विधान परिषदेच्या 16 जागांपैकी 2 जागा लढवण्यास राष्ट्रवादी इच्छुक। रायगड रत्नागिरीच्या जागेवर अनिकेत तटकरे, तर पुण्यातून सुनील टिंगरे, रमेश अप्पा थोरात, विलास नांडे इच्छुक। सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी इच्छुक देवगिरीवर। प्रशांत किशोर आता राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहणार। डिझाईन बॉक्स नंतर आता आयपॅक कंपनी राष्ट्रवादीचे सल्लागार। तामिळनाडू निवडणुकीत प्रशांत किशोर यांची थलपतींना मदत। नेट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी। तपासासाठी CBIचं पथक लातूरमध्ये ठाण मांडून मोटेगावकरच्या संपर्कातील आणखी लोकांचा शोध घेणार। लातूरमध्ये CBI पथकाकडून मोटेगावकरच्या क्लासमध्ये 3 तास चौकशी। कागदपत्रांचा काही डेटा तपासासाठी ताब्यात। रात्री उशिरा CBIचं पथक कागदपत्रांचा डेटा घेऊन दिल्लीकडे। नीटचे प्रश्न फोडताना मनीषा मांढरेकडून मोठी खबरदारी। मांढरे सर्व प्रश्न तोंडपाठ ठेवत असल्यानं तपासात तांत्रिक अडचणी, सूत्रांची माहिती। लिखित आणि डिजिटल पुरावे शोधण्याचं तपासात आव्हान। मोंदू अशोक खरातचा ईडी ताबा घेणार। नाशिक कोर्टाकडून ईडीला ताबा घेण्याची परवानगी। खरातच्या विविध बँक खात्यातील संशयास्पद व्यवहारांबद्दल ईडी करणार तपास। मुंबईतील वांद्रे पूर्व स्थानक परिसरात रेल्वेकडून अतिक्रमण हटाव मोहीम। गरीबनगरमधील अनेक वर्षापासूनच्या बेकायदेशीर झोपड्या अखेर हटवण्याचं काम सुरू। नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप। देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा उद्या देशव्यापी बंद। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा कडाडून विरोध। सरकारनं दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा। विदर्भातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट। अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांसाठी 21 मे पर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा। वर्ध्यात सोमवारी 46.5 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद। देशातील प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी झपाट्यानं कमी। 13 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी 50% घटली। केंद्रीय आयोगाच्या अहवालामुळे चिंता वाढली। रायगड जिल्ह्यातील जंजिरा किल्ला 26 मे पासून पर्यटकांसाठी बंद। पावसाळी सुरक्षेसाठी जंजिरा 3 महिने बंद ठेवण्याचा निर्णय। सप्टेंबरमध्ये किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला होणार। तीर्थक्षेत्र आणि गडकिल्ले संवर्धनासाठी राज्य सरकारकडून 993 कोटींचे आराखडे मंजूर। विकास कामांना वेग देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। उत्तराखंडच्या योगनगरी रेल्वे स्थानकावर मोठा अपघात टळला। शंटिंग करताना उज्जैनी एक्सप्रेस अचानक रुळावरून घसरली। घटनेत ट्रेनच्या 3 डब्यांचं मोठं नुकसान, जीवितहानी नाही। गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानींविरोधातील सर्व आरोप मागे। अमेरिकेतील दोघांविरोधातील खटले कायमस्वरूपी बंद। लाचखोरी आणि फसवणुकीचे खटले मागे घेत दिलासा। मोदींनी नॉर्वे दौऱ्यात पत्रकाराचा प्रश्न टाळल्याचा आरोप। तडजोड केलेल्या पंतप्रधानांना प्रश्नापासून पळ काढताना जगानं पाहिलं। राहुल गांधींची टीका। तर कुठल्या तरी NGOचे अहवाल वाचून भारतावर प्रश्न उपस्थित। परराष्ट्र सचिवांचं स्पष्टीकरण। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।